मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांनी तत्कालीन आरटीओ धुळे मोटार वाहन निरीक्षक लिपिक वाहन चालकासह देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पीआय यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा दिला आदेश। जेजे शेख ॲडव्होकेट जेजे शेख मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब धुळे यांनी तत्कालीन आरटीओ परवेश पुजारीकर तळवी व मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर व आरटीओ लिपिक आणि वाहन चालक यांच्यासह तत्कालीन देवपूर पोलीस स्टेशनचे पीआय संजय सानप यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामध्ये सर्वात परिस्थिती अशी की प्रादेशिक परवानगी कार्यालयामध्ये परवेश तळवी हे त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होते, जसे की मोटार वाहन चालकांकडून पैशांची मागणी करणे बेकायदेशीर पद्धतीने, तसेच मोटार वाहन निरीक्षकांनी यांना त्यांचे ड्युटी लावून देण्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून लाच मागणे किंवा पैसे मागणे आणि ठेकेदारांकडून त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारीची मागणी करणे असले बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार परवेश तळवी यांनी चालवला होता। त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयाला योग्य लेखी स्वरूपात पुराव्यासकट तक्रार दिल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही योग्य प्रकारे दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर त्यांनी आपल्यावर एक गट रचून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याची श्री संजय सानप यांनी चुकीच्या पद्धतीने दखल घेऊन किंवा त्या गटात सामील राहून माझ्या विरुद्धच चुकीच्या खोट्या तक्रारींवर गुन्हा दाखल केला आणि माझ्यावरच बदनामी केली माझी। तर त्याच्यानंतर आपण पोलीस अधीक्षक साहेबांनाही त्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता 154 अन्वये तक्रार दाखल केली, परंतु त्यावर विविध अधीक्षक साहेब कार्यालयाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही। म्हणून मेहरबान न्यायालयाकडे आपण या संबंधित दाद मागितले आणि त्यानुसार आपल्याला मेहरबान न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा आज आदेश दिला आहे। मुख्य न्यायदंडाधिकारी साहब या इनके न्यायालय ने थोड़े आरटीओ परवेश पुजारीकर तड़वी वो मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकुर वो लिपिक वाहन चालक इनके साथ ही साथ देवपुर के तत्कालीन पीआई संजय सानप इन पर गुना दाखिल किया है और इस मामले की क्लैरिफिकेशन ऐसा है कि थोड़े आरटीओ कार्यालय के अंदर जो तत्कालीन आरटीओ अधिकारी थे परवेश तड़वी, ये मोटर वाहन चालकों से बेकायदेशीर स्वरूपात ये उनसे रिश्वत मांग रहे थे और जो ठेकेदार थे इनसे भी ये लोग उनको धमकाकर उनको कायदे का धाक बताकर उनसे भी रिश्वत मांग रहे थे और जो अपने ठेकेदार अपना ये मोटर वाहन चालक थे उनसे भी ड्यूटी लगाने के बदले में उनसे पैसे मांग रहे थे। इसके वजह से अपन ने उन पर गुना दाखिल होने की वजह से या तो उन पर कार्रवाई होने के लिए उनके वरिष्ठ अधिकारी से अपन ने लेखी स्वरूप में तकरार दाखिल की थी, लेकिन उस पर कोई काम नहीं हुआ। उसके नतीजे से अपन ने पुलिस अधीक्षक साहब की तरफ भी सीआरपीसी के तहत मामला दर्ज करवाया था, लेकिन उस पर भी काम नहीं हुआ। इसके लिए अपन मेहरबान न्यायालय इंडिया के अंदर गए, वहां पर अपन ने सीआरपीसी 156(3) के अन्वय दाखिल किया प्रकरण और उस पर ये आदेश आया है।